नमस्कार. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खास श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पुण्यतिथी विषयी असणार आहे. कारण 15 एप्रिल 2026 रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराजांची पुण्यतिथी. आणि या पुण्यतिथीनिमित्त 9 एप्रिल ते 15 एप्रिल या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होतो. अखंड नामजप यज्ञ सप्ताह म्हणजे काय? तर बघा, या 7 दिवसांमध्ये प्रत्येक केंद्रामध्ये, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक मठांमध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होतो. या 7 दिवसांमध्ये अखंड स्वरूपात नामजप चालू असतं, होम हवन सुरू असतात, त्यातल्या त्यात दररोज विविध प्रकारचे याग सुरू असतात. त्यामुळे भरपूर प्रकारच्या सेवा या 7 दिवसांमध्ये प्रत्येक केंद्रामध्ये, मठामध्ये केल्या जातात. तर हा जो अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे, या सप्ताहामध्ये तुम्हाला जर केंद्रामध्ये किंवा मठामध्ये जाऊन या ज्या सेवा सुरू होणार आहेत त्यामध्ये तुमचा सहभाग नोंदवता आला तर नक्कीच तुम्ही जावं. तुम्हाला जर वेळ मिळाला तर तुम्ही आठवड्यातून एकदा तरी ह्या ज्या सेवा आहेत त्यामध्ये तुमचा सहभाग नोंदवला पाहिजे. कारण बघा, जेव्हा अशा सामूहिक सेवांमध्ये आपण आपला सहभाग नोंदवतो त्यावेळेला आपल्या ज्या काही कौटुंबिक अडचणी आहेत, आर्थिक अडचणी आहेत, त्यामधून मार्ग मिळण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. त्यामुळे नक्कीच तुम्ही या सेवेमध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करा. तरी देखील तुम्हाला जर काही तुमच्या अडचणींमुळे, म्हणजे मुलं लहान असतील किंवा तुमच्या काही आपल्या ज्या सांसारिक जबाबदाऱ्या असतात, त्यामुळे जर आपल्याला जाता आलं नाही मठामध्ये किंवा केंद्रामध्ये जाऊन या सेवांमध्ये सहभागी होता आलं नाही, तर आपण घरच्या घरीच काही सेवा देखील करू शकतो. त्या सेवा कोणत्या करायच्या आहेत हे मी या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तरी देखील इथे मी सांगते थोडक्यात, ज्याने तो व्हिडिओ पाहिलेला नसेल त्यांच्यासाठी. तर बघा, तुम्हाला गुरुचरित्र पारायण करणं शक्य नसेल तर कमीत कमी आपण घरामध्ये दररोज गुरुचरित्र अवतरणिका तरी वाचायची आहे. बघा, गुरुचरित्र अवतरणिका वाचण्यासाठी फक्त 10 ते 15 मिनटं लागतात किंवा त्याहीपेक्षा कमी वेळ लागतो. त्यामुळे ही अवतरणिका तुम्ही वाचण्याचा प्रयत्न करा. दररोज ही अवतरणिका वाचली तर निश्चितच संपूर्ण गुरुचरित्र वाचल्याचं पुण्य जे आहे ते आपल्या पदरी पडत असतं. या व्यतिरिक्त बघा, तुम्ही स्वामीचरित्र सारामृत देखील वाचू शकता. रोज एक पाठ आपल्याला करायचा आहे. एक पाठ करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास लागतो. एका बैठकीमध्ये जर तुम्हाला शक्य होणार नसेल तर मग सकाळी 7, दुपारी 7 किंवा मग संध्याकाळी आणि रात्री 7 अशा प्रकारे 21 अध्याय जे आहेत ते वाचून आपल्याला रोज एक पाठ स्वामीचरित्र सारामृताचा करायचा आहे. आणि हे जर करणं शक्य नसेल तर कमीत कमी रोज 3 अध्याय तरी वाचण्याचा प्रयत्न करा. या व्यतिरिक्त बघा, गुरुचरित्रातला 9वा अध्याय जो आहे तो आपल्याला वाचायचा आहे. आपलं गुरुबळ मजबूत होण्यासाठी आपण हा वाचायचा आहे. आर्थिक समस्या सुटण्यासाठी 18वा अध्याय तुम्ही वाचू शकता. जसं तुम्हाला शक्य होईल तशा ह्या सेवा तुम्ही करू शकता. तारक मंत्राचं अनुष्ठान देखील तुम्ही करू शकता. अशा विविध सेवा आपल्याला या 7 दिवसांच्या कालावधीमध्ये, म्हणजे या सप्ताहामध्ये करायच्या आहेत. या व्यतिरिक्त बघा, मासिक धर्म तुमचा असेल किंवा येणार असेल किंवा सुतक असेल तर अशा वेळेला सेवा करणं शक्य होणार नसेल ना, तर काळजी करू नका. तुम्ही नामस्मरण देखील करू शकता. कारण बघा, नामाला कोणतेही बंधन नाही. कोणीही कधीही कुठेही नाम घेऊ शकतो. त्यामुळे स्वामींपर्यंत पोहोचण्याचा सगळ्यात सोपा मार्ग म्हणजे नाम आहे. त्यामुळे श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी तुम्ही केला तरी देखील चालणार आहे. जे सोपं वाटेल ते तुम्ही नक्कीच या 7 दिवसांमध्ये करा. या व्यतिरिक्त बघा, हे 7 दिवस म्हटलं तर आपल्या गुरूंचे असणार आहेत. त्यामुळे आपल्या गुरूंची आपल्याला भरभरून सेवा करायची आहे, जेणेकरून आपलं गुरुबळ जे आहे ते मजबूत होईल. बघा, ज्या व्यक्तीच्या पत्रिकेमध्ये गुरुबळ मजबूत असतं ती व्यक्ती कोणत्याही संकटावरती मात करू शकते. कोणतेही संकट, कोणतीही अडचणीतून त्या व्यक्तीला बरोबर मार्ग मिळत असतो. कारण त्या व्यक्तीवरती गुरूंचा आशीर्वाद असतो. आणि हाच गुरूचा आशीर्वाद प्रत्येकाला हवासा वाटत असतो. पण तरीही काही कारणास्तव आपलं गुरुबळ जे आहे ते कमजोर पडतं. मग गुरुबळ मजबूत कसं करायचं? तर त्यासाठीच आपल्याला उद्यापासून स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीपर्यंत छोटे छोटे उपाय आपल्या घरामध्येच करायचे आहेत. हे उपाय करण्यासाठी तुम्हाला बाहेरून काही विकत आणायची गरज पडणार नाही. आपल्या घरामध्येच जी हळद आहे त्या हळदीचेच उपाय आपल्याला करायचे आहेत. अगदी साधे आणि सोपे उपाय आहेत, पण जर हे उपाय तुम्ही ह्या 7 दिवसांमध्ये केले तर नक्कीच तुमचं गुरुबळ जे आहे ते मजबूत होणार आहे आणि आपल्या गुरूंचा आशीर्वाद आपल्या पाठीशी कायम राहणार आहे. तर बघा, हळदीचे आपल्याला काय काय उपाय करायचे आहेत हेच आपण आता जाणून घेऊयात. उद्यापासून पुण्यतिथीपर्यंत दररोज आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद न चुकता टाकायची आहे. बघा, आपण वारानुसार त्या ज्या वस्तू असतात त्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकत असतो, पण त्यासोबतच आपल्याला हळद देखील टाकायची आहे. कारण बघा, उद्यापासून अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होत आहे आणि म्हणूनच आपल्याला आपल्या अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद ही न चुकता टाकायची आहे, हे लक्षात घ्या.
हे झाल्यानंतर बघा आपल्याला आपल्या घरामध्ये देखील हळदीचं पाणी संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आता हळदीचं पाणी जे आहे ते काही जण दररोज शिंपडतात, काही जण फक्त गुरुवारचं करतात. पण ह्या सप्ताह काळामध्ये आपल्याला दररोज हळदीचं पाणी न चुकता संपूर्ण घरामध्ये शिंपडायचं आहे. आता तुमच्याकडे जर गोमूत्र असेल तर ते त्यामध्ये टाका किंवा जर गंगाजल असेल तर ते टाका, गुलाबजल असेल तर ते टाका. अशा पद्धतीने आपल्याला हळदीचं पाणी जे आहे ते आपल्या हाताच्या साहाय्याने किंवा मग फूल असेल आपल्याकडे तर त्या फुलाच्या साहाय्याने संपूर्ण घरामध्ये आपल्याला शिंपडायचं आहे. याने देखील आपल्या घरातील नकारात्मकता जी आहे ती दूर होण्यासाठी आपल्याला मदत मिळत असते. यानंतर बघा आपल्या उंबरठ्यावरती देखील आपल्याला दररोज हळदीचं लेपन करायचं आहे. उंबरठा स्वच्छ करून दररोज अगदी न चुकता आपल्याला या 7 दिवसांमध्ये हळदीचं लेपन करायचं आहे. बघा इतर दिवशी आपण गुरुवारी किंवा शुक्रवारी हळदीचं लेपन करत असतो. पण या सप्ताह काळामध्ये आपल्याला न चुकता हळदीचं लेपन जे आहे ते उंबरठ्यावरती करायचं आहे. हळदीचं लेपन दररोज करणं शक्य नसेल तर किमान हळदीच्या 2 उभ्या रेषा तरी आपल्याला उंबरठ्यावरती मारायच्या आहेत. याने देखील आपल्या घरामध्ये सकारात्मकता राहत असते आणि बाहेरची जी काही नकारात्मकता आहे ती आपल्या घरामध्ये प्रवेश करत नाही. यानंतर बघा आपण देवघरामध्ये जो दिवा लावतो त्या दिव्यामध्ये देखील आपल्याला चिमूटभर हळद टाकायची आहे. बघा हळद म्हटलं तर गुरुग्रहाचं प्रतीक आहे आणि जेव्हा जेव्हा आपण हळदीचे उपाय करतो त्यावेळेला आपला गुरुग्रह जो आहे तो मजबूत होत असतो. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपण दिवा लावणार आहात त्यावेळेला दिव्यामध्ये आपल्याला चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. त्यानंतर बघा आपल्या मुख्य दरवाजावरती आपल्याला हळदीने स्वस्तिक काढायचं आहे. आता त्यासाठी तुम्ही थोडंसं तूप घ्या, त्यामध्ये हळद मिक्स करा आणि त्याच्या साहाय्याने तुम्ही स्वस्तिक जे आहे ते काढा किंवा पाण्यामध्ये हळद मिक्स करा. जे लेपन आपण करणार आहोत आपल्या उंबरठ्यावरती त्याने देखील तुम्ही स्वस्तिक जे आहे ते मुख्य दरवाजावरती काढू शकता. किचनमध्ये अशा प्रकारे स्वस्तिक जे आहे ह्याचं हळदीचं ते काढा. तिजोरी असेल तुमच्याकडे तर तिजोरीवरती स्वस्तिक काढा. तुमचं 2 व्हीलर, 4 व्हीलर असेल तर त्यावरती देखील अशा प्रकारे आपल्याला हळदीने स्वस्तिक जे आहे ते काढायचं आहे. त्यानंतर बघा या 7 दिवसांमध्ये आपल्याला केळीच्या झाडाची देखील पूजा करायची आहे. बघा केळीचं झाड म्हटलं तर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांचा वास या झाडामध्ये असतो. दर गुरुवारी आपण केळीच्या झाडाची पूजा जी आहे ती करायला हवी. गुरुवारच्या दिवशी केळीच्या झाडाला हळद अर्पण करायचं असतं, दूध अर्पण करायचं असतं. पण बघा या 7 दिवसांमध्ये तुम्हाला जेव्हा जेव्हा शक्य होणार आहे म्हणजे आता केळीचं झाड जर तुमचं स्वतःचं असेल तर काही हरकत नाही, मग तर तुम्ही रोजच करू शकता. पण जर तुमच्या आजूबाजूला असेल केळीचं झाड तर तिथे तुम्हाला या 7 दिवसांमध्ये जेव्हा जेव्हा शक्य होणार आहे तेव्हा केळीच्या झाडाची आपल्याला न चुकता अगदी पूजा करायची आहे आणि त्या ठिकाणी हळद देखील केळीच्या झाडाला अर्पण करायची आहे. यानंतर बघा तुम्ही स्वामींच्या मठात किंवा केंद्रात जात असाल तर तिथे तुम्ही औदुंबर वृक्ष पाहिलाच असेल. तर याच औदुंबर वृक्षाला देखील जसं तुम्हाला शक्य होणार आहे किंवा मग गुरुवारच्या दिवशी तुम्हाला पिवळ्या अक्षता ज्या आहेत त्या अर्पण करायच्या आहेत. बघा इच्छापूर्तीसाठी अतिशय सोपा आणि प्रभावी असा उपाय आहे. थोड्याशा पिवळ्या अक्षता म्हणजे बघा तांदूळ जे आहेत त्याला हळद लावायची आणि हे जे पिवळे तांदूळ म्हणजेच अक्षता ह्या पिवळ्या औदुंबर वृक्षाजवळ घेऊन जायच्या आहेत आणि आपली जी काही इच्छा मनोकामना आहे तिथे बोलायचे आहे आणि हे जे तांदूळ आहेत ते औदुंबर वृक्षाला अर्पण करायचे आहेत. बघा हा देखील अतिशय सोपा उपाय आहे. तुम्ही करून बघा. आपण जेव्हा एखादी गोष्ट विश्वासाने आणि सातत्याने करतो तेव्हा त्याचा सकारात्मक अनुभव आपल्याला निश्चितच मिळतो. तर बघा स्वामी भक्त हो, अशा प्रकारे आपल्याला हे जे हळदीचे सोपे उपाय आहेत ते या 7 दिवसांमध्ये आपल्याला करायचे आहेत. विशेषतः हळदीचे उपाय जे आहेत ते गुरुवारी केले जातात. पण हा जो सप्ताह काळ असणार आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाचा असणार आहे. प्रत्येक केंद्रामध्ये, गावामध्ये अखंड नामजप यज्ञ सप्ताह सुरू होणार आहे. आपला सहभाग त्यामध्ये नोंदवता आला आपल्याला तर खूप चांगली गोष्ट आहे. त्याचा लाभ आपल्याला मिळणारच आहे. पण काही कारणांमुळे जर आपल्याला त्यामध्ये सहभागी होता आलं नाही तर आपल्याला ह्या ज्या सेवा सांगितलेल्या आहेत मी त्या आणि हे उपाय आपल्याला करायचे आहेत. त्याचा देखील लाभ आपल्याला मिळणारच आहे. बघा आता मासिक धर्म असेल तर मग घरात कोणी दुसरी व्यक्ती करणारी असेल तर त्यांना या सेवा आणि उपाय जे आहेत ते करायला सांगा किंवा मग तुमचा मासिक धर्म झाल्यानंतर तुम्ही या सेवा आणि उपाय करू शकता. सुतक असेल तर मग तुम्ही या गोष्टी करू शकत नाही. तुम्ही फक्त नामस्मरण करा. कारण बघा नामस्मरणाची देखील प्रचंड ताकद आहे. त्यामुळे नाम घ्यायला हरकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला या सेवा आणि उपाय जे आहेत ते या 7 दिवसांमध्ये अगदी आवर्जून करायचे आहेत आणि आपल्या स्वामींची म्हणजेच आपल्या गुरूंची भरभरून आपल्याला सेवा देखील करायची आहे आणि त्यांचा आशीर्वाद प्राप्त करून घ्यायचा आहे. व्हिडिओतली माहिती जर आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.